आजच्या या कार्यक्रमामध्ये मी बोलत असताना मला दोन विषय तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. एक आहे बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज. नुकताच तो नागपूरमध्ये येऊन गेला. साधारणतः 28-1 वर्षाचा मुलगा आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज पहिल्यांदा नागपूरमध्ये 2023 जानेवारीमध्ये आला होता. तो खरं म्हणजे रामकथा करण्यासाठी येतो असं त्याचं म्हणणं आहे. रामकथेला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला धर्म प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्यातल्या त्यात रामायण आणि महाभारत हे सगळे आपले लोकप्रिय विषय आहे. मी स्वतः संस्कार शिबिरांमध्ये रामायण आणि महाभारतातल्या कथा अतिशय रंगवून सांगत असे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं काहीही कारण नाही. पण या रामकथेच्या निमित्तानं आल्यानंतर तो काय करायचा की दिव्य दरबार भरवला त्याने 7-8 जानेवारी 2023. त्याबद्दलच्या आधीच माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारनं 2013 डिसेंबरमध्ये जादूटोणा विरोधी कायदा मान्य केलेला आहे, पास केलेला आहे. आणि हा जो महाराष्ट्राचा कायदा आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीचा मी सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य आहेत आणि माझी संघटना आणि दाभोळकरांची संघटना यातले प्रत्येकी 5-5 सदस्य त्यामध्ये ॲडिशनल आहेत. या पद्धतीनं ती कमिटी आहे. या कमिटीच्या माध्यमातून मी तक्रार दिली, त्या लेटर हेडवर तक्रार दिली आणि पोलिसांना, नागपूरचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना समजावून सांगितलं. त्यांना दोन्ही कायद्यांच्या प्रती दिल्या की हा बाबा आपल्या दिव्य दरबारामध्ये या 2 कायद्यांचं उल्लंघन करतो. हा जाहीररित्या सांगतो आपको पेट की बीमारी है, आपको दिल की बीमारी है, आपको दिमाग की बीमारी है. ये बीमारी आपको क्यों हुई? क्योंकि अमुक व्यक्ति ने जादू टोना किया है, अमुक ने टोटका किया है, आपके चाची ने आपको भूत लगाया है, आपके चाचा ने आपको टोटका किया है. हे दोन्ही कायद्यांचं उल्लंघन आहे. पहिला कायदा आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954. हा केंद्राचा कायदा आहे. ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही असा कोणताही माणूस जर रोगांचं निदान करत असेल किंवा रोगांचे उपचार करण्याचा दावा करत असेल किंवा रोगांचे उपचार करत असेल तर तो कायद्याने सरळ गुन्हा आहे. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो. दुसरा कायदा आहे जादूटोणा विरोधी कायदा. जादूटोणा विरोधी कायद्यामधलं अनुसूचीमधलं 6वं कलम, एखादी व्यक्ती करणी करते असं म्हणणं, भूत लावते असं म्हणणं, जादूटोणा करते असं म्हणणं, टोटका करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. हा कायदा अतिशय कडक आहे. मिनिमम शिक्षा 6 महिन्यांपासून 7 वर्षांपर्यंत कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो आणि नॉन बेलेबल आहे. याचा अर्थ कोर्टामधनं जमानत मिळते, पोलीस त्याला जमानत देऊ शकत नाही. या पद्धतीचा अत्यंत कडक कायदा आहे. हे दोन्ही कायदे याला कसे लागू होतात याचे सगळे तपशील मी स्वतः नागपूरचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना भेटून दाखवले, त्यांच्या लक्षात आणून दिले. लेखी तर दिलेच होते. त्यांनी काही दिवस अभ्यास केल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर केलं आणि मला उत्तर पाठवलं लेखी की धीरेंद्र कृष्ण महाराजांनी या दरबारामध्ये कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. ते म्हणतात, अमितेश कुमार IPS अधिकारी, मुंबईचे पोलीस कमिशनर, सध्या पुण्याचे पोलीस कमिशनर, ते म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा यांना लागू होत नाही. हे 100% खरं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा धीरेंद्र कृष्ण महाराजाला लागू होत नाही. कारण या जगामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वातच नाही आहे. आजपर्यंत तो कुठेच अस्तित्वात आलेला नाही आहे. या कायद्याचं नाव आहे जादूटोणा विरोधी कायदा. या कायद्याच्या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये प्रस्तावनेपासून तर अंतापर्यंत कुठेही अंधश्रद्धा हा शब्द नाही, निर्मूलन अंधश्रद्धा असा शब्द नाही. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा म्हणतात. हे अधिकृतरित्या मी त्यांच्यापर्यंत पोचवलं होतं.
ठीक आहे, पत्रकार लोक याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात म्हणून कदाचित कमिशनरांनी तो शब्द वापरला असेल. त्यांचं दुसरं वाक्य ऐकून तर मी उडालोच. ते असं म्हणाले की धीरेंद्र कृष्ण महाराजांना ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट पण लागू होत नाही. हा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, जो जादुई उपचारांकरता आहे, जो खडे देऊन विभूती देऊन या पद्धतीचे उपचार करून लोकांचे रोग दुरुस्त करतो, त्याकरता हा कायदा आहे. आणि इथे अमितेश कुमार IPS झालेले अधिकारी म्हणतात की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट लागू होत नाही. कॉस्मेटिक ॲक्ट हा सौंदर्य प्रसाधनाकरताचा कायदा आहे. या दोन कायद्यांमधला फरक IPS अधिकाऱ्याला कळत नाही. याचा अर्थ एकच होतो की ते BJPवाले देवेंद्र फडणवीसांसारखे अनेक लोक प्रदीप मिश्रा नावाच्या एका माणसाला घेऊन भारतभर हिंडत असतात, महाराष्ट्रामध्ये गावोगाव घेऊन हिंडतात. हे प्रदीप मिश्रा जाहीररित्या सांगतात कि कोई चिंता नहीं है, आपके बच्चे ने अभ्यास किया हो नहीं किया हो, स्टडी की हो नहीं की हो, केवल एक काम करना है, भगवान शंकर जी के पिंडी को बेलपत्ती को शहद लगाना है, उसको चिपकाना है, आपका बच्चा पास हो जाएगा, अभ्यास नहीं किया तो भी पास हो जाएगा. मला प्रश्न असा पडला की अमितेश कुमार IPS या पद्धतीनं झाले काय? पण माझे अनेक विद्यार्थी IPS आहे, IAS आहे, मला माहीत आहे या पद्धतीनं पास होता येत नाही. मग एखाद्या IPS अधिकाऱ्याला हा फरक कळत नाही, याच्यावर विश्वास जर आपला बसत नाही तर दुसरा अर्थ निघतो. कारण या दिव्य दरबारामध्ये ज्याची मी तक्रार केली, त्या तक्रारीमध्ये त्याच दिव्य दरबारामध्ये त्यावेळेसचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या बागेश्वर धामवाल्या बाबाच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. आपला बॉस ज्या माणसाच्या पायावर डोकं ठेवतो त्याच्याविरुद्ध कायदा कसा वापरायचा, या दडपणापोटी कदाचित अमितेश कुमार यांनी ॲक्शन घेतली नसावी असं मला वाटलं. आणि म्हणून मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर आवाहन केलं की देवेंद्र फडणवीस, तुम्हाला कायदा उत्तम कळतो, या कायद्यातले सगळे बारकावे मीच तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत, तुम्ही स्वतः चांगले वकील आहात, आता तरी FIR दाखल करा आणि या बाबावर ॲक्शन घ्या. बाबा 2 दिवस आधी पळून गेला होता, त्यामुळे सगळ्या वृत्तपत्रांनी बाबा पळून गेला धाकानी या पद्धतीनं बातम्या छापल्या, पण त्याच्यावर FIR दाखल झाला नाही. जेव्हा सरकार काही करत नाही, कारण अमितेश कुमार ज्यावेळेस असं म्हणतात की कायदा लागू होत नाही आणि मी लेखी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या लेटरवर हे लिहून देतो आहे, लेटर हेडवर मी लिहितो आहे, याचा अर्थ असा होतो की मला कायदा कळत नाही. हा जादूटोणाविरोधी कायदा आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो मी स्वतः लिहिलेला आहे, त्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेला आहे. त्यामध्ये मला न्यायमूर्ती PB सावंतांनी अत्यंत मोलाची मदत केलेली आहे. बसून तो सोप्या मराठीमध्ये लिहिण्यासाठी माझ्यासोबत ते बसले आणि सोप्या भाषेमध्ये लिहू लागले, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. 100पेक्षा अधिक आमदारांशी बोलून हे संपूर्ण कायद्यामधला बदल जो आज आहे तो अस्तित्वात आलेला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मर्डरनंतर ऑर्डिनन्स लागू झाला होता, त्याला देवेंद्र फडणवीसांनी जाहीररित्या विरोध केला होता TVच्या मुलाखतीमध्ये. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. अर्ध्या तासाची आमची मुलाखत ठरली होती, ती 2.5 तास चालली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की हा कायदा माझ्या आजोबांच्या विचारांचा, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा झालेला आहे, या कायद्याला मी केवळ संमती देत नाही, तर हा कायदा एकमतानं व्हावा याकरता मी स्वतः प्रयत्न करेन. आणि त्यांनी खरंच त्या पद्धतीनं प्रयत्न केले. त्यांनी अनेक कीर्तनकारांची मनं वळवली, हा कायदा किती चांगला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यावेळेस ते भाजपचे अध्यक्ष होते. त्यांना मी हा कायदा, त्यातले बारकावे सगळे त्यांच्यापर्यंत पोचवले आणि वरून त्यांना म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना अतिशय मोठा धक्का पोचतो की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक सुसंस्कृत माणूस, लोकांना मरणाच्या दारातनं वाचवणारा हा जो कायदा आहे, सर्वसामान्य लोकांना शोषणापासून वाचवणारा हा कायदा आहे, त्याला विरोध कसे काय करतात याचं लोकांना आश्चर्य वाटतं. त्यावर ते छान सुरेख हसले आणि त्यानंतर त्यांनी या कायद्याला संमती दिली. हा 2013 साली डिसेंबरमध्ये जो कायदा संमत झाला तो एकमतानं संमत झालेला आहे. त्यावेळेसच्या सगळ्या विरोधी पक्षांनी या कायद्याला संमती दिली
काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये ज्यांचा ज्यांचा या कायद्याला विरोध होता त्यांच्यापर्यंत हे सगळे बारकावे मी पोचवलेले आहेत आणि त्यांची संमती मिळवलेली आहे आणि एकमतानं दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा नंतर संमत झाला. त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर 40 व्याख्यानं या विषयावर मी घेतली. जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरचं भाषण या सभागृहामध्ये झालेलं होतं 2014-15मध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले. कमिशनरेटचा वेगळा आणि जिल्ह्याचा वेगळा या पद्धतीनं टोटल 48 प्रोग्राम महाराष्ट्रभरात घेतले. IPS अधिकाऱ्यापासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्यातले बारकावे त्यांच्यापर्यंत पोचवले. तर ज्यांनी या कायदा फायनल केला, ज्यांनी हा कायदा IPS अधिकाऱ्यांपासून सगळ्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितला, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांपर्यंत हा कायदा पोचवला, त्यालाच कायदा कळत नाही असा याचा अर्थ होतो. आणि त्यामुळं मी अतिशय जाहीररित्या कडक टीका याकरता करतो की मुळामध्ये कायद्यामध्ये बसत असतानासुद्धा केवळ देवेंद्र फडणवीस या धीरेंद्र कृष्ण महाराजांचे भक्त आहे म्हणून त्यांच्यावर FIR दाखल झाला नव्हता. त्या काळामध्ये आम्ही या बाबाला आव्हान दिलं होतं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे. आव्हान काय होतं? अतिशय साधं होतं. तो जे दावे करतो तेच आव्हान होतं. त्याचा असा दावा आहे की समोर भक्त आला की त्याला आपोआप कळतं त्या माणसाचं नाव काय, वडिलांचं नाव काय, तो पर्ची लिहितो, त्याला वय कळतं, त्याला टेलिफोन नंबर कळतो. हे सगळे त्याचे दावे ऑलरेडी व्हिडिओमध्ये त्याच्याच दिव्य दरबारामध्ये त्यांनी केलेले. त्याच्या आधारावर आम्ही आव्हान प्रक्रिया तयार केली. आम्ही त्याला जाहीररित्या सांगितलं की नागपूरच्या पत्रकार संघासमोर तुला ही आव्हान प्रक्रिया पार पाडावी लागेल. ऐन वेळेवर आम्ही 10 माणसं तुझ्यासमोर सादर करू. या 10 माणसांचे आधार कार्डावर जे नाव असेल, पहिलं नाव, दुसरं नाव म्हणजे वडिलांचं नाव, आडनाव, वय, टेलिफोन नंबर, त्याला लिंक असणारा मोबाईल नंबर, हे सगळं आम्ही ऑलरेडी एका कागदावर लिहून पाकिटामध्ये सीलबंद करून ठेवू. ते जजेसकडे असेल. त्यानंतर तुला या 10 माणसांची नावं पाहून म्हणजे त्यांचा चेहरा पाहून त्यांचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, वय, टेलिफोन नंबर सांगायचा आहे. त्याचा दावा आहे की तो भक्तांच्या घरामधल्या कोणत्या रूममध्ये, कोणत्या कपाटामध्ये काय ठेवलेलं आहे तेही तो अतिशय उत्तम पद्धतीनं सांगू शकतो. मग त्याच्या आधारावर याचा अर्थ त्याला क्लेरोव्हायन्सची विद्या अवगत आहे, ज्याला आपण अतिंद्रिय दृष्टी म्हणतो किंवा दिव्य दृष्टी म्हणतो, म्हणजे कुठेही जाऊन पाहून येता येतं. त्याकरता आम्ही त्याला म्हटलं की पत्रकार संघाच्या बाजूच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, तिथे तुझ्या दिव्य दृष्टीनं क्लेरोव्हायन्सने तू जाऊन पाहून यायचं. खरं म्हणजे तुझ्यावर प्रत्यक्ष तुझा असा दावा आहे की हनुमानजी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि त्यामुळे तुला सगळ्या गोष्टी ते सांगतात, तर ते तर चूक करूच शकत नाही. 100% तू करेक्ट सांगायला पाहिजे आणि तरीही आम्ही 10% सूट देतो. जर तू 90% करेक्ट सांगू शकलास, या दोन्ही गोष्टी दोनदा ही प्रक्रिया रिपीट होईल 5 दिवसाच्या अंतरानं, तर तुला सरळ सरळ त्यावेळेस 30 लाख रुपयाचं पारितोषिक मिळेल. एवढं केवळ मी बोललो नाही, आव्हान प्रक्रिया या पद्धतीची दिली नाही, तर वरून सांगितलं होतं की जर तुला दोन्ही वेळेस 90% मार्क्स मिळाले, 90% करेक्ट तू सांगू शकलास, तर तुझ्या पायावर डोकं ठेवेन. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतकी 42 वर्षे जी काम करते आहे ते काम आम्ही बंद करू आणि तुझे भक्त बनवू. त्यावेळेस हा बाबा पळाला. यावेळेस पुन्हा हे आव्हान रिपीट केलं. आता हे आव्हान 80 लाखाचं आहे, आव्हान तेच आहे. याही वेळेस हा बाबा पळाला. या जगातल्या कोणत्याही बाबाला या पद्धतीची इंट्युशनची क्षमता नसते, म्हणजे दुसऱ्यांच्या मनातलं आपोआप ओळखण्याची क्षमता नसते. क्लेरोव्हायन्सची म्हणजे कुठेही जाऊन पाहून येण्याची क्षमता नसते, दिव्य दृष्टी नसते. हे सगळे लोकांना गणवत असतात, बनवत असतात. हे महाराज लोक कशा पद्धतीनं माहिती मिळवतात आणि माहिती मिळवून त्याचा वापर कसा करतात, असे 4-1 बाबा तरी मी या पद्धतीच्या आधी एक्सपोज केलेले आहेत आणि त्यामुळं मला त्याची नीट कल्पना आहे आणि म्हणून त्याच्यापर्यंत माहिती पोचणार नाही या पद्धतीनं ही आव्हान प्रक्रिया अंमलात आणावी लागते. म्हणून कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये ती घ्यावी लागते. त्याच्या दिव्य दरबारामध्ये त्याच्यापर्यंत पोचणारी माहिती मी थांबवू शकत नाही.
आणि म्हणून या पद्धतीची आव्हान प्रक्रिया त्याच्या दिव्य दरबारामध्ये होऊ शकत नाही. ही कंट्रोल्ड सिच्युएशनमध्येच झाली पाहिजे, त्याच्यापर्यंत माहिती पोचली नाही पाहिजे. याच पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये, ज्याला आम्ही फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन असं म्हणतो, त्या कंडिशनखालीच ती झाली पाहिजे. दोन्ही वेळेस यांनी पळ काढलेला आहे. पण हा माणूस कोण आहे, काय करतो हा? तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी 2-3 वर्षांपूर्वी उद्गार काढलेले तुम्हा सगळ्यांना आठवत असेल. तो म्हणतो, तुकाराम महाराज एवढे मोठे भक्त का झाले माहीत आहे का? कारण तुकाराम महाराज आपल्या बायकोवर प्रेम करू शकले नाही. त्यांनी आपलं संपूर्ण प्रेम देवावर केंद्रित केलं, कारण त्यांची बायको त्यांना रोज मारहाण करायची. ऐकलं तुम्ही? तुकाराम महाराजांसारख्या विद्रोही संताला त्याची बायको रोज मारहाण करायची. जे अतिशय पुरुषार्थी संत होते, जगाला घाबरत नव्हते, वेदांचा अर्थ तो आम्हासाची ठावा असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज यांना त्यांची बायको रोज मारायची. आणि म्हणून मग ते देवभक्तीच्या मागे लागले आणि एवढे मोठे संत झाले असं सांगणारा हा धीरेंद्र कृष्ण महाराज. अलीकडच्या काळामध्ये तर त्यांनी फार कहरच केला. म्हणजे आत्ता तो नागपूरला आला होता, त्यावेळेस एका मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी RSSचे प्रमुख मोहन भागवत, माझे कॉलेज जीवनापासूनचे अतिशय चांगले मित्र असलेले नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो म्हणतो, शिवाजी महाराज रामदास स्वामी के आगे गए, वे बोले गुरुजी अब मैं बहुत थक गया हूँ, मैं हार चुका हूँ, अब मुझसे लड़ना नहीं होता है, आपकी कृपा से मैं आज तक लड़ते आया हूँ, जीतते आया हूँ, लेकिन अब मैं लड़ना नहीं चाहता हूँ. ये जो मेरा मुकुट है, आणि त्यांनी मग आपला मुकुट रामदास स्वामींच्या चरणी ठेवला आणि त्यांना म्हणाला की आप मेरा राजपाट संभालिए, नहीं तो भी ये राजपाट तो आपने ही हमको दिया है. त्यावर तो पुढे असं म्हणतो की रामदास स्वामी ने कहा कि तुम मेरे शिष्य हो, मैं तुम्हारा गुरु हूँ, तुम्हें मेरी आज्ञा अमल में लानी होगी. मैं कहता हूँ कि तुम ये राजपाट संभालो. आणि मग पुन्हा रामदास स्वामीने तो राजमुकुट जो आहे तो महाराजांच्या गळ्यामध्ये डोक्यामध्ये ठेवला आणि मग शिवाजी पुढच्या काळामध्ये पुन्हा लढत राहिले. हा किस्सा ऐकून तुम्हाला काय वाटतं? ज्या रामदास स्वामींची कधी भेटच शिवाजी महाराजांशी झाली नाही, त्या रामदास स्वामींच्या नावावर शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि कर्तृत्व सगळं मोजलं जावं याकरता हा प्रयत्न आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी रात्रंदिवस खळ्यामध्ये राबतो, नांगरणीपासून सगळ्या गोष्टी करून धान्याचं उत्पादन करतो. खळ्यामध्ये ज्यावेळेस धान्याचा साठा जमतो त्यावेळेस एक भटजी येतो, त्या ठिकाणी छानपैकी पूजा करतो आणि म्हणतो, तुझ्या पेरणीच्या आधी जी पूजा केली होती त्याचंच हे फळ आहे, म्हणून एवढं सगळं धान्य तुला देवाने दिलेलं आहे. आणि मग हा एजंट आपला वाटा त्यामधनं घेऊन जातो. म्हणजे हे जे काही निर्माण झालेलं असतं ते शेतकऱ्याच्या मेहनतीनं झालेलं नसतं, तर यांच्या कृपेनं निर्माण झालेलं असतं. ही मनोवृत्ती रुजवण्याकरता, लोकांमध्ये अतिशय चपखलपणे पेरण्याकरता ही सगळी क्लुप्ती वापरली जाते. त्याला महाराष्ट्र अतिशय उत्तम पद्धतीनं रिॲक्ट झाला. हे महाराज आणखी म्हणतात की हर व्यक्ती ने 4 बच्चे पैदा करने चाहिए. आता माझ्या परिचयातले जेवढे मुलं मुली आहेत त्या सगळ्यांना मी विचारतो, ते म्हणतात, सर एकच मूल सांभाळणं अतिशय आजच्या काळामध्ये कठीण आहे. दुसऱ्या मुलाचा विचारसुद्धा करवत नाही. आणि हे महाशय म्हणतात, ज्याचा काही संबंध नाही, ज्याला अजून बायकोसुद्धा नाही, म्हणजे अधिकृत नाही, तो असं म्हणतो आहे जाहीररित्या की 4-4 मुलं पैदा केली पाहिजेत. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला, आप शादी के बाद में 4 बच्चे पैदा करोगे क्या? त्यावर हा काय म्हणतो माहीत आहे? तो असं म्हणतो, हम ब्राह्मण हैं, ब्राह्मण पूजा करते हैं, पूजा करने के बाद में 12 घंटे तक स्त्री को स्पर्श नहीं करते, इसलिए मैं कभी भी 4 बच्चे पैदा नहीं कर पाऊंगा. काय अगाध ज्ञान आहे या माणसाचं. उरलेल्या 12 तासामध्ये पाहिजे तेवढे पोरं जन्माला घालता येतात, एवढीसुद्धा अक्कल या माणसाला नाही.
आणि त्याला आपण धीरेंद्र कृष्ण महाराज आणि बागेश्वर धामवाले बाबा आणि पायावर डोकं ठेवायला मोहन भागवतांपासून तर नितीन गडकरींपासून तर देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळे लोक. या माणसाचा एक व्हिडिओ अतिशय प्रचलित आहे. तो त्याच्या पाया पडायला एक शूद्र माणूस आला. तो त्याच्या पाया पडायला हाताला स्पर्श करतो आहे तेव्हा तो म्हणतोय, ए छुओ मत, हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत. अशा म्हणणाऱ्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला आमचे CJI, महाराष्ट्राचेच भूषण नव्हे देशाचे भूषण गवई, सहकुटुंब जातात आणि पायावर डोकं ठेवतात. त्यामुळे ज्यावेळेस हे दृश्य मी पाहिलं, त्या पद्धतीच्या बातम्या आल्या, त्यावेळेस मला प्रचंड शॉक बसला. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं नव्हतं, केवळ पत्रकार होतो, त्या काळामध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर बिक्तूबाबाचा सत्कार ठरला होता. बिक्तूबाबा एक पागल बाबा आहे. त्याला बोलता येत नाही, काही करता येत नाही. विदर्भामध्ये अशा पागल बाबांना बाबा बनवण्याची प्रथा आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर दलित मंडळी या बाबाला आपला बाबा मानते. त्याचा सत्कार दीक्षाभूमीवर ठरल्यानंतर मी त्याला विरोध केला. माझ्यासोबत माझे काही पत्रकार मित्र आले, त्यामध्ये जमिनी कडू होते, जगन वंजारी होते, सिद्धार्थ सोनटक्के होते. आम्ही पत्रक काढलं, ते बातम्या प्रसिद्ध केल्या आणि जवळपास 2-3 लाखांच्या जनसमुदायाच्या साक्षीनं होणारा सत्कार रासू गवईंनी रद्द केला. ते ट्रस्टी होते त्याचे. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेच्या विरुद्ध आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तो सत्कार रद्द केला. त्यांचेच चिरंजीव असणारे भूषण गवई ज्यावेळेस आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन एखाद्या अशा भोंदू लोकांना लुबाडणाऱ्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवतात, चमत्काराचा दावा करणाऱ्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवतात, त्यावेळेस मला शॉक बसला आणि मी म्हणालो की यानंतर भूषण गवईंनी कृपया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तरी घेऊ नये. तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आता इथपर्यंत मी बोललो, मला असं वाटलं हे बोलण्याचा मला अधिकार आहे. त्यावर आमचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, श्याम मानवला हा अधिकार कोणी दिला? त्यांनाही प्रशस्तीपत्र वाटण्याचा अधिकार कोणी दिला? कोणी आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि कोणी घ्यायचं नाही हे कोण सांगणार? इथपर्यंत ठीक आहे. हा वैचारिक संघर्ष असल्यामुळे हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, त्याचा मी आदर पण करतो. पण पुढचं जे वाक्य ते बोलले ते मात्र जरा गंभीर आहे. ते म्हणाले, आजकाल श्याम मानवला कोणी विचारत नाही आणि प्रसिद्धीसाठी म्हणून ते असं बोललेत. आणि म्हणून मी पुढची वाक्य बोलतो आहे. देवेंद्रजी, तुमचा जन्म 70 सालचा आहे. तुमच्या वडिलांसोबत जनता पार्टीचा प्रचार मी 1977 साली आणि 78 साली केला. त्याच वेळेस मी प्रसिद्ध वक्ता होतो. त्यानंतर मी तरुण भारताचा स्तंभलेखक म्हणून अतिशय लोकप्रिय होतो. गावागावात व्याख्यानाला जायचो. त्यावेळेस मला केवळ पाहायला, कारण त्यावेळेस चेहरा माहीत नसायचा, त्यामुळे पाहायला लोक जमायचे, मोठ्या संख्येनं जमायचे. त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो, संपूर्ण महाराष्ट्रभराकरता लिहायला लागलो आणि महाराष्ट्रभर हिंडून व्याख्यानं द्यायला लागलो. त्याही वेळेस मी अतिशय प्रसिद्ध होतो. आणि 83 साली 82 साली ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू केली. तर 85 सालापर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपरा जाऊन पोचलो होतो आणि अख्खा महाराष्ट्र नव्हे तर आजूबाजूचे 4-5 प्रांत मला अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखत होते. त्या संपूर्ण काळामध्ये, या 15 वर्षांमध्ये तुम्ही चड्डी घालून शाळेमध्ये जात होता. तुम्ही चड्डी घालून शाळेत जात होता. त्या काळात मी अतिशय प्रसिद्ध माणूस होतो. त्यामुळे या प्रसिद्धीच्या गोष्टी वगैरे बोलू नका तुम्ही. केव्हा प्रसिद्धी घ्यायची असते, केव्हा नसते घ्यायची हे मला उत्तम माहीत आहे. 16 वर्ष मी पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे हे जरा तुम्ही स्तर सोडून बोलायला लागला तरी मी जाणार नाही. तुमचा अधिकार मी मान्य करतो. पण एवढं मात्र लक्षात ठेवा की एक सीमारेषा कोणीही ओलांडू नये.